नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आपली 2019ची म्हणजे पेपरची जी सिरीज चालू आहे, तर त्यामध्ये याच्या अगोदर आपण याचे 5 पेपर कव्हर केलेले आहेत। तर त्याप्रमाणे आज आपण ते 7 जुलै 2019चा सकाळच्या सत्रातील म्हणजे 10च्या सत्रातील आपण हा पेपर पाहणार आहोत। सकाळी 10ला झालेला। तर या पेपरमध्ये आपण एकूण हा पेपर 4 भागांमध्ये कव्हर करणार आहोत। तर त्यामधील आपण हा भाग 1 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पहिले 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर आगामी येणारी जी तुमची तलाठी भरती परीक्षा आहे, तर ती TCS आणि IBBS पॅटर्ननुसार त्याचे प्रश्न असणार आहेत। तर त्याच अनुषंगाने आपण हे पेपर पाहत आहोत, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आगामी येणाऱ्या परीक्षामध्ये याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे वळत पाहू। त्या आजच्या या भाग 1 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला जो आहे तो बुद्धिमत्तेवरती आधारित प्रश्न आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता। तर ते काय दिले, जर खाली दिलेले दोन चौकोन अतिव्याप्त होत असतील तर खालीपैकी कोणता विकल्प तयार होईल। म्हणजे हे दोन एकमेकांमध्ये मिसळले तर कसं होऊ शकतं। तर हे चौकोनात हा असा चौकोन येईल, तो हा जो बाण आहे तो इकडे असा होईल आणि हे इथे डार्कला हे डार्क हे असंच राहील आणि त्याप्रमाणे इथे खाली सर्कल येईल। म्हणजे याप्रमाणे ही आकृती येईल। तर कशामध्ये तर ऑप्शन 1 मध्येच दिलेला आहे करेक्ट। इथे तुम्ही पाहू शकता। तर हे याप्रमाणे जर एकमेकात जर मिसळले तर काय होणार, तर याप्रमाणे ती आकृती तयार होईल। म्हणजे ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं याचं आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न आपण पाहूयात। तर प्रश्न क्रमांक 2 काय आहे, तर हा मराठी ग्रामरवरती प्रश्न आहे। तर काय, मला हा डोंगर चढवतो या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर आता चढवतो हे कशा, तर हे कशामध्ये येतं, तर ते शक्य कर्मणी प्रयोगामध्ये येतं। चढवतो, चालवतो हे कशामध्ये येतं, शक्य कर्मणी प्रयोगामध्ये येतं। म्हणजे हे कसं आहे, तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असेल। शक्य कर्मणी प्रयोग त्याचा प्रकार झाला। म्हणजे मला हा डोंगर चढवतो, मला आता हा रस्ता चालवतो, मला आता 2 किलोमीटर चालवते। म्हणजे हे असे जे शब्द आहेत तर ते शक्य कर्मणी प्रयोगात असतात। म्हणजे हे कर्मणी प्रयोगाचा प्रकार आहे। म्हणजे जिथे कर्माच्या लिंग वचनानुसार काय होतं, तर क्रियापदाचे रूप बदलतं। आता ते एक डोंगर आहे म्हणून ते इथे चढवतो आले। तर मला हे डोंगर चढवतात, हे डोंगर इथे अनेक जर केलं तर तिथे चढवतात, म्हणजे क्रियापद बदलते। म्हणजे हे कर्मणी प्रयोग आहे। त्याप्रमाणे बाह्य प्रयोगात काय असतं, म्हणजे कर्माच्या आणि कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदावर कोणताही फरक होत नाही। कारण क्रियापद जे असते ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनीच राहते। ते कशामध्ये राहते, तर ते बाह्य प्रयोगात राहते, म्हणून त्याला आपण बाह्य प्रयोग म्हणतो। आणि कर्तरी प्रयोगात काय होतं, आता कर्ता जो असतो प्रथमात असतो आणि कर्त्याच्या लिंग वचनानुसार काय होतं, क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणजे त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो। पुढील प्रश्न, आणि नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे काय, त्याची रचना इंग्रजी वाक्यांप्रमाणे केलेली असते नवीन कर्मणी प्रयोगात। म्हणजे रामाकडून रावण मारला गेला, शिपायांकडून चोर पकडला गेला, मग क्रियापदाला कडून प्रत्यय लागतो। हे कशात, नवीन कर्मणी प्रयोगात असतं। पुढील प्रश्न, मग कर्त्याला कडून असा प्रत्यय लागतो। चोराकडून म्हणजे एखादं कोणतं चोरा पोलिसांकडून चोर पकडला गेला, असं हे यामध्ये वाक्य असतात नवीन कर्मणी प्रयोगामध्ये। पुढील प्रश्न, तर सरासरी काढा यावर हा प्रश्न आहे। तर इथे आता प्रत्येक पेपरमध्ये आपण पाहिले याप्रमाणे एक प्रश्न होताच, फक्त संख्या वेगवेगळ्या होत्या। तर इथे एकूण किती 6 संख्या, तर यांची जर बेरीज केली, तर या सर्वांची जर बेरीज केली तर एकूण किती येते, तर 504 बेरीज येते। किती, 504, आणि भागिले किती, एकूण 6 संख्या आहेत म्हणून त्याला 6 ने भागायचं। तर किती येतं, 6 48 येतं, उरले 2 वरून घेतले 4, 6 24 किती येतं, 84 येतं। या संख्यांची सरासरी किती असणार आहे, तर 84 असणार आहे। ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, तर हा इंग्लिश ग्रामरवरती आहे, पंक्च्युएशनवरती आधारित प्रश्न आहे हा। तर खालील वाक्याला काय करायचं, आपल्याला योग्य विरामचिन्हाचा वापर करून हे वाक्य लिहायचं आहे। तर इथे काय आहे, द लिटल गर्ल आस्क्ड हर मदर आर वी गोईंग होम नाव। म्हणजे आता लहान मुलगी काय तिच्या आईला विचारत आहे, आर वी गोईंग नाव, मी आता इथे काय, आता आपण आता जाऊया का, असं होमला, असं ती म्हणत आहे, घरी जाऊया का। तर इथे काय येणार, शेवटी प्रश्नचिन्ह येणार आणि दोन्ही जे तिचे आर यू गोईंग होम, तर हे ए जे आहे ते कॅपिटल येणार, हे डबल अवतरण चिन्हात येणार, तर ते 1 मध्ये दिलेलं आहे आणि मदर नंतर इथे कॉमा येणार। बाकी काय शेवटी प्रश्नचिन्ह येणार आणि डबल अवतरण चिन्ह येणार। तर हे ऑप्शन 1 मध्ये जे दिले आहे ते करेक्ट विरामचिन्हांचा वापर दिलेला आहे। म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे अग्नी 1 टिंब प्रणोदन गतिवर्धक यंत्रणेचा वापर करते। तर अग्नी 1 मध्ये कशाचा प्रणोदन वापरलेला असतं, तर घन रूप प्रणोदन गतिवर्धक यंत्रणेचा वापर करते। इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्निवन कशाचा, तर घन प्रणोदनचा गतिवर्धक यंत्रणेचा या वापर करते। पुढील प्रश्न,
लोकसेवा प्राप्त करण्यासाठी कोणाही पात्र व्यक्तीस टिंबटिंबकडे अर्ज करता येईल. तर लोकसेवा प्राप्त करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्याकडे अर्ज करता येत असतो. कोणाकडे? नियुक्त अधिकारी जो असतो. तर लोकसेवा प्राप्त करण्यासाठी कोणाही पात्र व्यक्तीस कोणाकडे? तर नियुक्त अधिकाऱ्याकडे अर्ज करता येतो. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. नियुक्त अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. तर आता इथे योग्य आपल्याला क्रियापदाचा वापर करायचा. तर काय दिलं आहे? वी डॅश इन दिस हाऊस फॉर द पास्ट 15 इयर्स. म्हणजे आम्ही ह्या घरामध्ये शेवटचे किती 15 वर्ष झाले इथे आहोत असं इथं म्हणा. म्हणजे वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस फॉर द पास्ट 15 इयर्स येणार. ठीक आहे ना. वी हॅव बीन लिव्हिंग जे आम्ही इथे राहत आहोत गेल्या 15 वर्षापासून असा अर्थ होतो. म्हणजे वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस फॉर द पास्ट 15 इयर्स. वी हॅव बीन लिव्हिंग आम्ही इथे राहत आहोत गेल्या 15 वर्षापासून असा याचा अर्थ. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. हॅव बीन लिव्हिंग. पुढील प्रश्न, जर चौकोन अधिक 25 बरोबर त्रिकोण आणि चौकोन वजा हे 25 बरोबर हे गोल, तर त्रिकोण आणि गोल यामध्ये काय संबंध आहे आपल्याला काढायचा आहे. तर हे कसं काढणार तुम्ही? तर इथे तुम्ही पाहू शकता. तर चौकोन अधिक 25 बरोबर असा डार्क त्रिकोण दिला आहे. तर आणि चौकोन वजा 25 बरोबर गोल दिलं आहे. मग हे चौकोन म्हणजे गोल बरोबर काय येईल? म्हणजे गोल अधिक 25 बरोबर चौकोन आहे. तर इथे आपण लिहू शकतो चौकोनची किंमत काय येईल? तर गोल अधिक 25 येते. म्हणजे हे 25 जर इकडे गेलं तर काय होतं? चौकोन बरोबर काय होतं? गोल अधिक 25 येतं. आता ह्या एकमध्ये त्याची किंमत ठेवायची चौकोनाची. चौकोनाची किंमत जर इथे ठेवली तर गोल अधिक 25 हे अधिक 25ला अधिक 25 बरोबर हे त्रिकोण आहे. 25 आणि 25 किती 50 होतात. म्हणजे गोल अधिक 50 बरोबर त्रिकोण येतं. म्हणजे हे त्यांचं रिलेशन येतं गोल आणि त्रिकोणचं. म्हणजे गोल अधिक 50 बरोबर काय येईल? तर त्रिकोण येईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर इथे ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे 50 अधिक गोल बरोबर डार्क त्रिकोण. हे आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाचे निर्णय म्हणजे RTI माहिती. तर आता माहिती अधिकार हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर जवळपास आतापर्यंत 1 ते 2 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये हमखास विचारलेले आहेत. त्यामुळे आत्ताची येणारी तलाठी भरती आहे त्यामध्ये असेच प्रश्न माहिती अधिकारावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो जो कायदा आहे माहिती अधिकार अधिनियम तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्यामधले कलमे कशासाठी आहेत, किती कलमे आहेत हे व्यवस्थित करून ठेवा. कारण 1 मार्क ही देखील तुम्हाला म्हणजे तलाट्यापासून म्हणजे कसा मेरिटपासून तुम्हाला वेगळा करू शकतो एक प्रश्न. त्यामुळे एक प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर इथे काय आहे? केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाचे निर्णय जे आहेत तर ते RTI म्हणजे माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 19(7) अंतर्गत बंधनकारक आहे. तर 19(7) जे आहे त्यातलं कलम, त्या 19(7) या कलममध्ये राज्य माहिती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोगाचे जे निर्णय आहेत तर त्यामध्ये ते RTIच्या अधिकार अधिनियम 2005च्या कलम 19(7) अंतर्गत बंधनकारक आहेत. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर असेल 19(7). पुढील प्रश्न, तर आता संभाव्यतेवर आधारित प्रश्न आहे. तर संभाव्यतेवर देखील एक प्रश्न विचारण्यात येत आहे. तर तो देखील तुम्ही टॉपिक व्यवस्थित करून घ्या. तर इथे काय झालं? 2 फासे एकाच वेळी फेकल्यास 9 मिळण्याची संभाव्यता काय आहे? तर आता 2 फासे जेव्हा आपण एकाच वेळी फेकतो तर तेव्हा काय काय मिळू शकतं आपल्याला? तर याप्रमाणे तुम्हाला नमुना अवकाश मिळू शकतो. म्हणजे 2 फासे एकाच वेळी फेकल्यास मग 1-1, 2-1, 3-1, 4-1, 5-1, 6-1 त्याप्रमाणे 1-2, 2-2 याप्रमाणे एकूण किती 36 हे तुमचे इथे येऊ शकतात. तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. तर इथे 36 वेळेत येण्यास येतं. आता एकूण 9 बेरीज येणारी कुठली? 3-6 आहे, 4-5 आहे, 5-4 आहे आणि 6-3 आहे. हे 4च आहे त्या 36 मध्ये एकूण त्यांची बेरीज 9 येते. म्हणजे 9 बेरीज येणारे किती 4 आहेत. तर त्यांची संभाव्यता आपल्याला काढायची. तर एकूण कितीपैकी 4 आहेत? तर 36 पैकी 4 आहेत. म्हणजे 4/36 ही त्याची संभाव्यता असणार आहे. म्हणजे 9 बेरीज येण्याची. 1/9 येते. 4-1-4, 4-9 36 म्हणजे 1/9 ही काय येते? तर 9 बेरीज येणाऱ्या अंक म्हणजे 2 फासे एकदा फेकल्यास 9 बेरीज येणाऱ्या अंकांची सरासरी येते किती 1/9. म्हणजे 1/9 आपलं आन्सर असेल. तर ते कशामध्ये दिलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. 1/9 आपलं आन्सर असेल. 2 फासे एकाच वेळी फेकल्यास 9 मिळण्याची संभाव्यता काय असेल? तर 1/9 असेल. पुढील प्रश्न, ओरसंग नदी ही टिंब नदीची उपनदी आहे. तर नर्मदा नदी जी आहे आपली उत्तरेकडील नदी, त्या नर्मदा नदीची ही उपनदी आहे ओरसंग नदी. कोणती? ओरसंग नदी. कशाची? नर्मदा नदीची उपनदी मानली जाते. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपले आन्सर असेल. तर नद्या, उपनद्या, पर्वतरांगा म्हणजे कोणत्या नदीचे खोरे कोणत्या पर्वतामुळे विभागले हे देखील तुम्ही करून ठेवा. कारण ते देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. पुढील प्रश्न,
चुकीची जोडी ओळखा. तर आता इथे 4 जोड्या दिल्या, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर छे छे छट हे कसं आहे, विरोधाभाषिक केवलप्रयोगी अव्यय आहे. तर हे बरोबर आहे. छे छे छट आपण करतो एखाद्याला, तर ते विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्ययामध्ये येते. त्याप्रमाणे हुड शी हे कसं आहे, तर तिरस्कार. एखादा तिरस्कार करण्यासाठी आपण हुड शी असं म्हणतो ना आपण, त्यामुळे ते तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्ययात येतं. त्याप्रमाणे आता अरे अहो हे कशामध्ये, संबोधन. एखाद्याला हाक मारण्यासाठी आपण संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करतो, अरे अहो. पण शिव शिव अरे रे हे कशामध्ये येतं, तर हे जेव्हा दुःख होतं तर तेव्हा ते आपण वापरतो, शिव शिव अरे अरे. म्हणजे ते शोकदर्शकमध्ये येतं. शिव शिव हर हर देवा रे आगाई आई ग हे कशामध्ये, शोकदर्शक मध्ये येतं. पण इथे काय झालं, आश्चर्यदर्शकमध्ये येतं. तर आश्चर्यदर्शकमध्ये काय असतं, ओहो अबब आहा हा बापरे हे आश्चर्यदर्शकमध्ये येतात. इथे चुकीचं काय दिलं, शिव शिव अरे रे हे कशामध्ये पाहिजे होतं, तर ते शोकदर्शक केवलप्रयोगी पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं चुकीची जोडी असेल, त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, खालीपैकी देशी नसलेला पर्याय निवडा. तर देशी शब्द नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा. तर देशी शब्दामध्ये काय काय असतात, तर वारकरी, चिमणी, घोडा, धोंडा, डोंगर, लुगडे, त्याप्रमाणे पोरकट, पोळी, बाबूळ, लाजरा, टपोरे, पीठ, चिमणी, झाड, रेडा, वारकरी, शेतकरी, ओटा, गुडगा हे जे आहेत, चोर हे शब्द कशामध्ये आहेत, तर ते महाराष्ट्रात जे पूर्वी जे रहिवासी राहत होते त्यांच्या बोलीभाषेत जे शब्द आहेत त्यांना आपण देशी शब्द म्हणतो. तर आता देशी नसलेला काय, तर अडकिता चाकरी. तर आता अडकिता चाकरी हे कशामध्ये, कानडी शब्दामध्ये येतात. त्याप्रमाणे यामध्ये अजून कोणते, अक्का, ताई, कुंची, गुंडी, गच्ची, तूप, त्याप्रमाणे खिडकी, भाकरी, खलबत्ता, काका, आप्पा, चाकरी, किल्ली, बांगडी, चिरगुट, गाजर, कांबळे, कणिक, बांबू, नथ, गाल हे कशामध्ये येतात, तर हे कानडी शब्द येतात. म्हणून देशी नसलेला शब्द कोणता असेल, तर तो अडकिता असेल. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपला आन्सर असेल. अडकिता चाकरी हे देशी शब्द नाहीत, तर ते कानडी शब्द आहेत. पुढील प्रश्न, जर ए हा बी पेक्षा उंच आहे, सी हा बी पेक्षा ठेंगणा आहे. तर आता आपण इथे ए लिहूया. काय ए काय म्हणले, ए हा बी पेक्षा उंच आहे. तर आता इथे ए इज ग्रेटर दॅन बी. आता पुढे काय झाले, सी हा बी पेक्षा ठेंगणा आहे. म्हणजे बी पेक्षा ठेंगणा आहे म्हणजे बी इज ग्रेटर दॅन सी येणार. आणि डी हा ए पेक्षा ठेंगणा आहे म्हणजे डी ए पेक्षा काय ठेंगणा आहे, तर डी आहे, डे ठेंगणा आहे. पण पुढे अजून त्यांनी काय दिले आता, पण सी पेक्षा उंच आहे. म्हणजे याप्रमाणे येतात. म्हणजे ए हा डी पेक्षा सुद्धा मोठा आहे, बी हा सी पेक्षा मोठा आहे आणि डी जो आहे तो सी पेक्षा उंच आहे. म्हणजे ते शेवटी दोन्हीकडे जरी पाहिलं तर शेवटी कोण राहतं सर्वात, तर सर्वात ठेंगणा सी येईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर यापैकी सर्वात ठेंगणा कोण असेल, तर सी असेल. ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असेल सी. पुढील प्रश्न, जर तुमच्या शाळेपासून घरापर्यंतचे अंतर 1.2 किलोमीटर आहे आणि आपल्या चालण्याचा वेग 3 किलोमीटर प्रति तास असेल, तर आपल्या घरापासून आपल्या शाळेत जाण्यासाठी आपण किती वेळ घ्याल. तर आपल्या इथे काय दिलं आहे, अंतर दिलं आहे, इथे वेग दिला आहे. तर त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, तर किती वेळ लागेल आपल्याला काढायचं आहे. तर ते आपण कसे काढतो, तर इथे तुम्ही पाहू शकता. तर घर ते शाळा एकूण अंतर किती आहे, 1.2 किलोमीटर आहे आणि चालण्याचा वेग 3 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. तर वेळ बरोबर काय असतं, अंतर भागिले वेग हा सूत्र असतं. तर अंतर आहे 1.2 आणि वेग आहे 3 किलोमीटर प्रति तास. म्हणजे हे 3 चौक 12 म्हणजे 0.4 तास आलं. तर आता 0.4 तासाला आपण मिनटामध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. तर त्याला आपण काय करतो, गुणुले 60 करतो. म्हणजे 0.4 गुणुले 60 जर केलं तर 6 चौक 24 येतं आणि पॉईंट असल्यामुळे 1 शून्य कट होतो. म्हणजे 24 मिनिट हे काय येईल, तर ते त्याच्या घरापासून शाळेत जाण्यासाठी त्याला वेळ लागेल. म्हणजे तो जर त्याच्या 3 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने गेला तर त्याला 24 मिनिटे लागतील 1.2 किलोमीटर अंतर जाण्यासाठी. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे. तर त्याला घरापासून ते शाळेपासून जाण्यासाठी एकूण 24 मिनिटे लागतील. पुढील प्रश्न, तर इंग्लिश ग्रामरवरती आहे. काय, चूज दी ऑप्शन दॅट करेक्टली स्पेस द वर्ड टू बी फिल्ड इन द गिवन सेंटेन्स. आता करेक्ट स्पेलिंगचे आपल्याला शब्द आहेत, तर त्या या रिकाम्या जागेमध्ये भरायचे आहेत. तर आपण काय म्हणतो, द बेकरी प्रिपेअर्ड स्पेशल काय म्हणतो, कॉन्फेक्शनर म्हणतो. तर कॉन्फेक्शनर म्हणजे काय, तर त्याला आपण मिठाई म्हणतो कॉन्फेक्शनर म्हणजे. तर बेकरी स्पेलिंग काय असतं, BAKERY आणि कॉन्फेक्शनरचं CONFECTIONER. कॉन्फेक्शनर हे ऑप्शन बीमध्ये दिले. बेकरी आणि कॉन्फेक्शनर म्हणजे द बेकरी प्रिपेअर्ड स्पेशल कॉन्फेक्शनर म्हणजे त्या बेकरीमध्ये स्पेशल म्हणजे खास मिठाई तयार करण्यात येते म्हणतो आपण. बेकरी आणि कॉन्फेक्शनर हे करेक्ट स्पेल शब्द येतील. ऑप्शन बीमध्ये जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर कॉन्फेक्शनर म्हणजे काय, तर मिठाई म्हणतो त्याला आपण. पुढील प्रश्न हा देखील इंग्लिश ग्रामरवरती आहे. तर काय, आता इथे काय दिले, कंबाईन बोथ द सेंटेन्स बिलो विथ अ रिलेटिव्ह प्रोनाउन. तर आता रिलेटिव्ह प्रोनाउन त्याला आपण काय म्हणतो, संबंधी सर्वनाम म्हणतो मराठीमध्ये. तर त्यामध्ये काय काय असतात, म्हणजे हू, हुज, हुईच,
हुम हे जे आहेत जो जी जे ज्या मराठीत म्हणतो ते सर्वनामाने जोडलेले जे वाक्य आहेत ते रिलेटिव्ह प्रोनाउन त्याला म्हणतो आपण. तर आता इथे काय आहे, दिस इज माय फ्रेंड गौतम, गौतम हॅज ओपनड अ न्यू शोरूम. तर आता हे रिलेटिव्ह कंबाईन करायचं आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन वापरून. तर आता हू विच हुज यापैकी एक वापरून आपल्याला कंबाईन करायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं पहिलं वाक्य, दॅट इज माय फ्रेंड गौतम हू हॅज ओपनड द न्यू शोरूम. म्हणजे तो माझा मित्र गौतम आहे, त्याने नवीन शोरूम म्हणजे नवीन मोठ्या दुकानाचं त्याने आत्ताच म्हणजे ते नवीन दुकान त्याने आत्ताच सुरू केलेलं आहे किंवा ओपन केलेलं आहे म्हणतो आपण. म्हणजे काय येईल तर ते हू म्हणजे ज्याने म्हणतो आपण. म्हणजे जे जो जी जे आहे जे तर ते रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये येतात. म्हणजे हे जे वाक्य आहे ते एमध्ये दिले ते योग्य प्रमाणे ते म्हणजे एकत्र होईल, म्हणजे कंबाईन होईल. म्हणजे दॅट इज माय फ्रेंड गौतम हू हॅज ओपनड अ न्यू शोरूम, तेच आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. तर आता प्रेपोजिशनल म्हणजे काय, त्याला आपण शब्दोगी अव्यय म्हणतो. तर त्याची फ्रेज आपल्याला आता कोणत्या ती खालीपैकी ओळखायची आहे. तर डॅश रीच अर्ली, आय टूक द शॉर्टर रूट इन ऑर्डर टू रीच अर्ली. म्हणजे लवकर पोहोचण्यासाठी मी म्हणजे शॉर्ट रस्ता अवलंबला किंवा लहान मार्गाने गेलो लवकर पोहोचण्यासाठी. म्हणजे इन ऑर्डर टू रीच अर्ली आय टूक द शॉर्टर रूट. म्हणजे काय येतं आपण, तर लवकर पोहोचण्यासाठी मी लहान मार्गाचा वापर केला असं याचा अर्थ होतो. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले इन ऑर्डर टू, ते करेक्ट आहे. ते प्रेपोजिशनल फ्रेज येईल इन ऑर्डर टू. पुढील प्रश्न, तोंडचे पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर तोंडचे पाणी पडणे म्हणजे काय, खूप जेव्हा आपण घाबरत असतो तेव्हा आपण काय म्हणतो, आता ह्याच्या तोंडचे पाणी पळाले, आपण काय म्हणतो घाबरणे. तोंडचे पाणी पडणे म्हणजे काय, खूप घाबरणे म्हणतो. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, तर हा इंग्लिश ग्रामर होते. काय, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन चूज द सेंटेन्स दॅट इज पंक्च्युएटेड करेक्टली. आता योग्य विरामचिन्हाचा आपल्या इथे वापर करायचा. तर इथे काय दिलं पहिल्यांदा व्हॉट इज हॅपनिंग ही शाउटेड. त्याप्रमाणे दुसऱ्यांदा व्हॉट इज हॅपनिंग ही शाउटेड. तर इथे तुम्ही जर पाहिलं तर व्हॉट इज हॅपनिंग हे तोंडच्या शब्द आहेत, म्हणून हे काय येणार तर म्हणजे अवतरण चिन्ह देतात हे, आणि प्रश्नचिन्ह विचारलं आम्ही व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे हे कशामध्ये दिले तर व्हॉट इज हॅपनिंग बीमध्ये दिले. व्हॉट इज हॅपनिंग ही शाउटेड म्हणजे अवतरण चिन्हात आणि प्रश्नचिन्ह पाहिजे शेवटी फुल स्टॉप पाहिजे. मग ऑप्शन बीमध्ये जे दिले ते करेक्ट विरामचिन्ह असेल. व्हॉट इज हॅपनिंग मी काय घडलं काय झालं म्हणजे म्हणून तो ओरडला. व्हॉट इज हॅपनिंग ही शाउटेड. ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट पंक्च्युएटेड वाक्य असेल. पुढील प्रश्न, एक काम 6 दिवसात करतो, ए आणि बी एकत्रितरित्या 2 दिवसात करू शकतात, तेव्हा एकटा बी ते काम किती दिवसात करू शकतो. तर हे आपण कसं सॉल्व करतो, तर इथे तुम्ही पाहू शकता एक काम 6 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे त्याचे 1 दिवसाचे काम काय होणार आहे, त्या कामाचा 1/6 भाग तो एका दिवसात करेल. आता ए प्लस बी दोघे एकत्र मिळून किती ते काम 2 दिवसात पूर्ण करतात. मग दोघांचे 1 दिवसाचे काम काय असणार आहे, ए प्लस बीचं 1/ए एचं काम अधिक 1/बी बीचं काम, आणि बरोबर किती 2 दिवसात करतात म्हणून 1/2 हे दोघांचं मिळून 1 दिवसाचं काम असेल. तर बीचे काम आपण काय आता 100 दिवस मानू, म्हणजे बी तो 100 दिवसात करतोय असं मानूया. म्हणजे इथे एचं काम काय 1 दिवसाचं 1/ए म्हणजे 1/6, बीचं 100 मानले म्हणून 1/100 येईल, बरोबर दोघांचं मिळून 1/2 आहे. म्हणजे 1/100 बरोबर हे 1/2 वजा 1/6 येतं. म्हणजे 1/100 बरोबर हे 6 वजा 2 भागिले 6 2 12 येतं. 6 मधून 2 गेले राहिले किती 4, 4/12 आलं 1/100 बरोबर. म्हणजे 1/100 बरोबर 4 × 4 4 त्रिकोण 12, म्हणजे 1/100 बरोबर किती आलं तर 1/3 आलं. म्हणजे हे काय करतो आपण उलटं करून देतो, म्हणजे 1 बरोबर काय येणार तर 3 येणार. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 1 बरोबर 3, म्हणजे बी तो काम एकटा किती दिवसात संपू शकेल तर तो 3 दिवसात संपू शकेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर कशामध्ये दिलं तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. तर बी तो एकटा ते काम जे आहे ते 3 दिवसात संपू शकेल. पुढील प्रश्न, तर हा इंग्लिश ग्रामरवरती एक आहे. चूज द ऑप्शन दॅट द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. म्हणजे योग्य आता इथे प्रत्ययाचा वापर करायचा. सफिक्स म्हणजे काय, प्रत्यय म्हणतो त्याला आपण. टुडेज एडिट, तर आता इथे काय म्हणतो टुडेज एडिटोरियल म्हणतो. टुडेज एडिटोरियल म्हणजे संपादकीय म्हणतो आपण. मी छापलेलं जे असतं पेपरमध्ये त्याला आपण एडिटोरियल म्हणजे संपादकीय म्हणतो. टुडेज एडिटोरियल इन द टाइम्स ऑफ इंडिया, म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया पेपरमध्ये जे आजचं संपादकीय होतं इज थॉट प्रोवोकिंग, म्हणजे ते विचार करायला लावणारे होतं. अँड हॅज बीन रिटन इन अ प्रोफेशनल वे, म्हणजे ते कसं प्रोफेशनल वेमध्ये लिहिलेलं होतं, म्हणजे ते खूप विचार करण्यासारखं होतं. आणि प्रोफेशनल वे म्हणजे काय म्हणतो एकदम म्हणजे विचार करण्यासारखं, म्हणजे व्यवहारी मार्गाने किंवा व्यावसायिक मार्गाने म्हणतो प्रोफेशनल वे म्हणजे आजचं जे संपादकीय आलेलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते कसं होतं तर विचारांना उद्युक्त करणारे व्यावसायिक म्हणजे काय म्हणतो त्याला व्यावसायिक मार्गाने
म्हणजे छापलेलं ते होतं आजचं एडिटोरियल. म्हणजे विचार करायला होणारं आणि कशामध्ये ते लिहिलेलं होतं तर ते व्यावसायिक मार्गाने लिहिलेलं होतं. म्हणजे याचं काय तर एडिटोरियलचं काय तर ORIL आणि प्रोफेशनलचं IONAL. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले ते करेक्ट सफिक्स येते ओरियल आणि IONAL. टुडेज एडिटोरियल इन द टाइम्स ऑफ इंडिया इज थॉट प्रोवोकिंग अँड हॅज बीन रिटन इन प्रोफेशनल वे. पुढील प्रश्न तर काय दिले, वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. तर इथे काय दिले 13, 32, 24, 43, 35. तर मधलीची एक संख्या गाळलेली आहे. जर इथे जर तुम्ही पाहिलं तर 13मध्ये 11 केले, 13 आणि 11 किती तर 24 असतं. त्याप्रमाणे 24 आणि 11 इथे किती दिले 24 आणि 11 35 दिले. 35 आणि 11 किती येतं तर 46 येतं. याप्रमाणे 46 आणि 11 किती पुढे येणार तर म्हणजे पुढे असं याप्रमाणे 11च्या फरकाचं आहे. तर इथली संख्या काढायची आपल्याला. तर इथे 32 अधिक परत इथे 11 केले. 32 आणि 11 किती 43 आणि 43 आणि 11 किती होतं पुढे 54 येतं आणि 54 आणि 11 केलं तर ते 65 येतं. म्हणजे इथे 11च्या फरकाने एकेकाड संख्या आहे. तर इथे काय येईल तर 43 आणि 11 किती येतं तर ते 54 येईल. म्हणजे इथे रिकाम्या जागी ऑप्शन सी मध्ये दिले ते 54 येईल. पुढील प्रश्न, न्यूरॉन या टिंबटिंबच्या पेशी असतात. तर न्यूरॉन कशामध्ये असतात तर ते आपल्या चेतापेशीमध्ये असतात. न्यूरॉन्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे चेतापेशींचे घटक आहेत ते न्यूरॉन्स. म्हणजे ऑप्शन सी जे आहे आपले आन्सर असेल न्यूरॉन या चेतापेशीच असतात. न्यूरॉनला आपण चेतापेशी म्हणतो. मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे भाग 1 मध्ये. काय आहे 52 कार्डच्या पॅकमधून 2 कार्डे काढले. जे राजा असण्याची संभाव्यता काय आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एकूण पत्त्याची कार्ड किती 52 असतात. त्यामध्ये 4 राजे असतात. तर आता 4 राजापैकी 2 राजे असण्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. तर आपण कसं काढतो तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिले 52 कार्ड म्हणून 2 कार्ड काढली तर ती राजा असण्याची संभाव्यता. म्हणजे इथे काय 4C2 येणार. आता 4 पैकी 2 काढले म्हणजे 4C2. 4C2 म्हणजे 4 × 3 × 4 फॅक्टोरियल भागिले 2 फॅक्टोरियल गुणिले 4 वजा 2 फॅक्टोरियल म्हणजे 24 भागिले 4 म्हणजे हे किती येतं 4C2 हे तर ते 6 येतं 4C2. त्याप्रमाणे आता 52 पैकी 2 कार्ड आहेत. म्हणजे हे एकूण 52 पैकी 2 म्हणजे हे नमुना अवकाशाला NS झालं. 52 फॅक्टोरियल भागिले 2 फॅक्टोरियल कंसात 52 वजा 2 फॅक्टोरियल म्हणजे 52 गुणिले 51 गुणिले 50 भागिले 2 फॅक्टोरियल गुणिले 50 हे 50 फॅक्टोरियल 50 गेलं. राहिले काय 26 गुणिले 51 म्हणजे किती येतं 1326 येतं. म्हणजे एकूण संभाव्यता काय असणार आहे 4C2 भागिले 52C2 म्हणजे ही 6 भागिले 1326 असणार आहे. 6 भागिले 1326 जर केलं तर ते किती येतं परत 6 भागलं तर 6 × 1 = 6, 6 × 2 = 12 उरले 1 परत वरून घेतले 2 6 × 2 = 12 आणि 6 × 1 = 6 म्हणजे 1/221. हे काय असेल तर 52 कार्डमधून 2 राजा म्हणजे 2 पत्ते काढले जे राजा असण्याची संभाव्यता काय असेल तर 1/221 असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 1/221 ती राजा असण्याची संभाव्यता असेल 2 कार्डे काढली असता 52 कार्डच्या पॅकमधून. तर मित्रांनो आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे 7 जुलै 2019चा तर त्याचा आपण इथे सकाळच्या सत्रातील पेपर आहे त्याचा आपण भाग 1 पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण पहिले 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.